नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मस्त असे खमंग, कुरकुरीत आणि चटकदार. एकदा चव लागली की संपले की लगेच बनवायला घ्याल इतकी सोपी आज मी खारे शेंगदाण्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जे आज आपण फक्त कुकरची एक शिटी काढणार आहोत आणि असे मस्त हे खारे दाणे तयार करणार आहोत. संपल्या संपल्या लगेच तुम्ही दुसऱ्या मिनिटाला बनवायला घ्याल इतके कमी वेळेत हे खारे शेंगदाणे तयार होणार आहेत आणि खायला म्हणाल ना इतके छान खमंग, अगदी जसे तुम्ही गाड्यावर खाल्ले असेल ना अगदी तसेच त्याच चवीचे आपले हे खारे दाणे आपण घरीच तयार करू शकतो. तेही जास्त मेहनत न घेता, जास्त झंझट न घेता, जास्त काही वेळ न वाया घालवता. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं हे खारे दाणे बनवायला ना खूप तासनतास एवढा वेळ लागतो, पण अजिबात नाही. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये तुम्ही हे असे कुरकुरीत आणि खमंग हे खारे दाणे घरीच बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. हे खारे शेंगदाणे बनवण्याची इतकी सोपी पद्धत ना यापूर्वी तुम्ही कधीच पाहिली नसेल. जे बनवायला इतके सोपे आहे ना आणि हे बनवणं ना इतकं काही रॉकेट सायन्स नाही. फक्त आपल्याला शेंगदाणे आणि मीठ लागणार आहे. यापेक्षा वेगळे कुठलेही जिन्नस आपल्याला हे खारे दाणे बनवायला लागत नाही. तर आता शेंगदाणे घेताना ना शक्यतो असे टपोरे शेंगदाणे येतात ना, ते तुम्हाला इथे वापरायचे असेल. अगदी नसेल ना घरातले जरी वापरले तरीही चालेल. परंतु जर टपोरे शेंगदाणे घेतले ना, जसे आपण मार्केटमधून खारी शेंगदाणे आणतो ना, अगदी तसेच तयार होतील. नसेल तर तुम्ही घरातले वापरले तरीही चालेल. तर साधारणतः 2 कपभर एवढे मी शेंगदाणे घेतलेलं होतं. त्यामध्ये बरोबर 2 कप पाणी टाकलेलं आहे. फक्त पुरेसं पाणी आपल्याला ह्या शेंगदाण्यामध्ये घालायचं आहे आणि 2 कप शेंगदाण्यांसाठी ना आपल्याला 2.25 कप आपल्याला एवढं मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला याकरता थोडं जास्त घालायचं आहे, कारण पाणी नंतर आपण ना काढून घेणार आहोत. त्यामुळे थोडासा त्यातला खारटपणा कमी होणार आहे. त्यामुळे एवढं जे मीठ टाकलेलं आहे ना 2 कपासाठी, हे अगदी पुरेसं आहे, परफेक्ट आहे आणि परफेक्ट असे खारे शेंगदाणे आपले तयार होणार आहे. कुकरची फक्त एकच शिटी काढायची आणि एका शिटीमध्ये आपले शेंगदाणे सुद्धा मस्त असे शिजलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त टम्म देखील फुललेले आहे. आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला काढावं लागणार आहे. हे शेंगदाणे ना असेच उकडून खायला सुद्धा इतके छान लागतात ना, इतके छान चटपटीत लागतात. यात तुम्ही कांदा, टोमॅटो टाकून याचा मस्त असा चाट बनवून खाऊ शकता. अप्रतिम लागतात. नुसत्या मिठातले शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात हे. आता यातलं जे पाणी आहे ना ते आपण आता काढून घेऊया आणि हलकंसं जरा वेळासाठी आपल्याला हे सुकवून घ्यावे लागणार आहे. साधारणतः एक 5 मिनिटांना आपण हे चाळणीवर असेच ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे एखाद्या सुती कापड्यावरती हे पसरवून द्यायचे आहे. हवेखाली ठेवायचे आहे, पंख्याखाली ठेवायचे आहे. आणि सुकल्याच्या नंतर आपण याला छान असे भाजून घेणार आहोत. तर घेताना ना शक्यतो असा कॉटनचा किंवा मऊसूत असा कपडा घ्या, जेणेकरून या शेंगदाण्यांमधलं जे पाणी आहे ना एक्स्ट्राचं ते सगळं ॲब्झॉर्ब करेल. हाताने छान पसरवून देऊया आणि एक 5 मिनिटं याला असंच ठेवून देऊया. सुकले की मग त्यानंतर आपण याला छान असं मिठामध्ये भाजून घेणार आहोत. आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, कारण सुरुवातीला सुद्धा आपण शिजण्यासाठी सुद्धा मीठ घातलं होतं आणि त्यानंतर भाजायला सुद्धा मीठ घेणार आहोत. त्यामुळे आपले जे शेंगदाणे आहे हे खूप जास्त खारट होतील, परंतु असं काहीच होणार नाही. हे जे मीठ आहे ना हे वरतून लागलेलं असतं आणि जे आपण सुरुवातीला शिजण्यासाठी मीठ घातलेलं होतं ना ते आतमध्येपर्यंत मुरलेलं होतं. ह्या मिठाचा खारटपणा अजिबात शेंगदाण्यांना राहत नाही. आणि आता हे थोड्या थोड्या बॅचमध्ये आपण आता हे शेंगदाणे छान असे ह्या मिठामध्ये भाजून घेणार आहोत. जसं जसं मीठ गरम होत जाणार ना तसे तसे शेंगदाणे हे सुद्धा छान असे भाजत जाणार. आता हे थोडेसे ओलसर असल्यामुळे ना याला थोडंसं मिठाचं कोटिंगसुद्धा लागलेलं आहे. परंतु जेव्हा हे छान असे कुरकुरीत होणार ना तर संपूर्ण मीठ हे शेंगदाणे सोडून देणार आहे आणि मस्त असे टम्म देखील फुगणार आहे. अतिशय साधी सिंपल कृती आहे. अगदी याच्यात कुठलंही मेजरमेंट नाही. अगदी तुम्ही मनात येईल तेव्हा हे खारे शेंगदाणे बनवू शकता. इतकी सोपी आहे आणि चवीला म्हणाल ना तर अप्रतिम लागतात. अतिशय चटकदार, खमंग, कुरकुरीत लागतात. बनवायला सुद्धा तुमच्या जेव्हाही मनात येईल ना तेव्हा तुम्ही हे बनवून खाऊ शकता. त्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची सुद्धा गरज नाही. बऱ्याचदा ना असे चटकदार पदार्थ चहासोबत म्हणा किंवा तुम्ही प्रवासाला जर जात असाल ना तर त्यावेळेला असे आपण गाडीमध्ये घेऊन खातो. तर त्यापेक्षा ना असे घरीच बनवून ठेवायचे आणि सोबत प्रवासाला जर तुम्ही कुठे जाणार असाल ना तेव्हा सोबत हे घेऊन जाऊ शकता. भाजल्यानंतर इथे दिसत असेल दाणेसुद्धा अगदी टपोरे झालेले आहे आणि वरचे जे साल आहे ते सुद्धा अगदी सहजरित्या निघत आहे. आणि सुरुवातीला जसं सांगितलं ना जेव्हा आपण मिठामध्ये हे शेंगदाणे घातले होते
तेव्हा भरपूर मीठ याला चिकटलं होतं आणि भाजल्याच्या नंतर याचं जे मीठ आहे हे पूर्णपणे शेंगदाण्यांनी सोडलेलं आहे. तेव्हाच समजायचं आपले शेंगदाणे मस्त असे भाजलेले आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे राहिलेले शेंगदाणे सुद्धा आपण आता असेच थोडे थोडे करून भाजून घेऊया. अगदी एकदाचही घालवू नका, नाहीतर ते असे एकसारखे असे भाजले जाणार नाही. तर थोडे थोडे वाटीभर असे टाकून आपल्याला हे मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे. किंवा जर तुम्हाला रेती मिळाली, अगदी ती बारीक रेती असते ना, ती मिळाली ना, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भाजू शकता. संपूर्ण शेंगदाणे माझे ते छान मस्त भाजून झालेले आहे आणि अगदी कुरकुरीत आतमध्येपर्यंत हे खमंग असे भाजलेले आहे. तर मग आता वाट कसली बघताय? आता घरात तर शेंगदाणे प्रत्येकाच्याच असतात, त्यामुळे एक वाटीभरचे तरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अतिशय सिंपल रेसिपी आहे, सोपी आहे आणि चवीला सुद्धा अतिशय भन्नाट लागतात. हे पहा, जसे गाड्यावर मिळतात ना, जसे आपण बाहेरून विकत हे शेंगदाणे खातो ना, अगदी तसेच तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली तुम्हाला ही खारी शेंगदाण्यांची रेसिपी? रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना, तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.